देवारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांना स्वागत. आज सर आपल्याला पंचपक्षीय शास्त्र याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर पंचपक्षी शास्त्र हे पंचमहाभूतांवर अवलंबून असलेलं शास्त्र आहे. तर यामध्ये आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज, आपल्या डेली ह्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी, तसेच कुठलं फेवरेबल टाइम आहे, आपल्यासाठी कुठले कंडिशन्स फेवरेबल असतील या सुद्धा आपण मार्गदर्शन याच्या द्वारे करू शकतो पंचपक्षी शास्त्राद्वारे. त्याचप्रमाणे याच्यासाठी तुम्हाला ज्योतिषाचा फार काही खोलवर अभ्यास असावा अशी गरज नाही असं म्हणलं जातं. सो हे त्या त्या परीने सोपं असं शास्त्र आपण मानूया. अर्थात सरांच्या शिकवण्यामुळे आणि याच्यामुळे आपल्याला हे खूपच छान समजतंय. आज सर गोचर विषयी आपल्याला यामध्ये मार्गदर्शन करणार आहे. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिला कुलकर्णी मॅडमने स्वागत केले तर त्यांचं स्वागत करतो. नंतर आपले सगळे आदरणीय जे आहेत, दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, त्यानंतर सगळे कुलकर्णी आहेत, ऑल कुलकर्णी, त्याच्यानंतर इत्यादी सर्व आदरणीय व्यक्तींचं स्वागत आहे. तर याच्यामध्ये आज आपल्याला नवीन पद्धती शिकायची आहे. आता वार जी तारीख घेतलेली आहे तर ती गेल्या वेळेसारखी नाही. आज सोमवार जरी असला तरी सुद्धा आपल्याला बुधवारी ज्या घटना होणार आहेत त्याच्याबद्दलचा विषय जो आहे आणि जी तारीख जी आहे ती आता मॅडम लावतील. तर कृपया सगळ्यांनी नोट डाऊन करा, कुंडली बनवा आणि तारीख घ्या. त्याच्यावरती ग्रह कुठले कुठले येतात आणि त्याच्यावरती तो ग्रह खरोखर त्या प्रश्नकुंडलीला योग्य आहे का, त्याचं निवारण होईल का, याच्याबद्दलचा विषय जो आहे तो आपण शिकणार आहोत. पण तरी सुद्धा सर्वांनी तारीख घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघ आता मॅडमने इथे कुंडली लावलेली आहे, तर त्या ह्याच्यातली जी तारीख आहे ती तारीख आहे 2 सप्टेंबर 2020. लक्षात घ्या, 2 सप्टेंबर 2020. आता चाललेलं आहे 2024. 2:39 दुपारचा जन्म आहे. 14:39 मुंबईचा. पंचपक्षी नंबर 2 आलं लक्षात. बर, त्यानंतर हे काढू दुसरं, ना सर. हा हा, ते काढा आणि मुख्य कुंडली लावा. सगळ्यांनी धनु लग्नाची कुंडली आहे ती व्यवस्थित हे करून घ्या. लावली सर. हा, दिसते ना सर्वांना? हा. हॅलो. हो मॅडम, दिसतेय. हो मॅडम. दिसतंय मॅडम. हो मॅडम. बर, आता बघा इथे धनु लग्नाची कुंडली जी आहे त्यामध्ये लग्नी गुरु आहे, केतू आहे, शनी आहे धनस्थानामध्ये. कळलं का? धनस्थानामध्ये का आहे शनी. त्यानंतर पराक्रम स्थानामध्ये कुंभेचा चंद्र आहे. कळलं? कुंभेचा चंद्र आहे. त्यानंतर आपण बघितलं तर मंगळ मेषेचा पंचम स्थानात आहे, शुक्र कर्केचा अष्टम स्थानामध्ये आहे, गुरु आहे, सूर्य आहे भाग्यस्थानामध्ये, बुध आहे दशम स्थानामध्ये. अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. याच्यावरती पंचपक्षी ठरवायचे आहेत. तर कृपया आता मॅडम जो चार्ट लावतील तर तो व्यवस्थित सगळ्यापासून म्हणजे लग्नापासून ते केतू पर्यंत सगळी नावं वहीवरती लिहून घ्या. सगळी नावं वहीवरती लिहून घ्या. दिसतो का चार्ट तुम्हाला व्यवस्थित? बघा. चॅट हो सर. दिसतोय का? हा. हो सर. हा तरी दिसतोय. सुद्धा मी तरी सुद्धा सांगतो मी तुम्हाला, ते लिहून घ्या. लग्न घुबड, सूर्य कोंबडा, चंद्र गिधाड, मंगळ मोर, बुध कावळा, गुरु घुबड, शुक्र कोंबडा,
शनी घुबड, राहू मोर, केतू घुबड. आता याच्यामध्ये कुठला पक्षी आलेला नाही आहे असं वाटतं तुम्हाला? सगळे पक्षी आलेले आहेत. घुबड आलाय, कोंबडा आलाय, गिधाड आलाय, मोर आलाय, कावळा आलाय. सगळे असे 83 आहेत ना? बघा सगळे आले ना पंचपक्षी. होय सगळे बरं, तारीख त्याच्यावरती तुमच्या उजव्या हाताला लिहिलेली आहे. 02/09/2020 दुपारी 2:39 हा झाला तपशील. व्यवस्थित लक्षात घ्या, फार महत्वाचा विषय आहे. आता हा तपशील झाला. आता आपल्याला बघायचं आहे की ह्या तपशिलाच्या अनुसरून जातकाच्या जीवनामध्ये आलेले सगळे ग्रह, आता तुम्ही लग्नस्थानामध्ये कोण आहे, गुरु आहे, हे पण नमूद करणं गरजेचं आहे. लक्षात येत नसेल तर अवश्य विचारावं. लग्न कुठलं आहे? तर घुबडाचं आहे, बरोबर आहे. सूर्य कोंबडा आहे, बरोबर. आता आपल्याला आजचा पक्षी म्हणजे जातक जेव्हा विचारायला आलं होतं, व्यवस्थित लक्षात घ्या, ऐका. जातक जेव्हा आपल्याकडे विचारायला आलं होतं त्यावेळेला बुधवार होता, हे लक्षात ठेवणे. त्या दिवशी बुधवार असल्यामुळे तिथे जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या कोणाच्या मार्फत असतील तर तिथे कृष्ण पक्ष, बुधवार, उल्लू ह्या म्हणजे घुबड ह्या ग्रहाचं अंमल आहे, कळलं. आणि शासन करता आहे कावळा. मयूर याच्यामध्ये मेलेलं आहे. ओके, लक्षात घ्या, मयूर म्हणजे मोर मेलेला आहे. होय सर. आता ह्याच्यातून आपण जर विचार केला तर बुधवारी व्यक्ती आपल्याकडे आले, त्या दिवशी पक्षाचा जो पक्ष होता तो कृष्ण पक्ष होता. कुंडलीहून तुम्हाला कळलं असेल, रवी आणि चंद्राच्या समसप्तक योगामध्ये प्रतिपदा होती, कळलं का? तिथी कोणती होती? प्रतिपदा. त्याच्यामुळे तिथे कृष्ण पक्षाला सुरुवात झाली होती की नाही? तर कृष्ण पक्षाचा पक्षी आपल्याला पाहायचा आहे, कळलं. बर, आता त्यामध्ये सकाळी 6:08 सकाळी 6 ते 8:24 पर्यंत घुबड शासन करता होता, कारण बुधवार होता म्हणून, कळलं का? होय सर. त्यानंतर तिथे जो घुबड होता तो 8:24 ते 10:48 फिरायला गेला होता, कळलं, म्हणजे मध्यम. त्यानंतर 10:48 ते दुपारी 1:12 तो त्या ठिकाणी जेवत होता, म्हणजे चांगला, उत्तम. त्यानंतर दुपारी 1:12 ते 3:36 जातक आपल्याकडे आलेला आहे. जातक आला त्यावेळेला जो घुबड होत त्याची स्थिती होती तो मेला, कळलं. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा जातक आपल्याकडे आला त्यावेळेला घुबड हा डेड झाला होता. तर घुबड डेड झाला त्यावेळेला गुरु आणि लग्न या 2 ठिकाणी तुम्हाला शनी, या 3 ठिकाणी तुम्हाला घुबड आढळते का? बघा जरा व्यवस्थित बघा. आहे सर. आहे ना? हो सर. हा, म्हणजे याचा अर्थ केतू सुद्धा आहे. बघा कोण कोण आहे घुबडामध्ये. पुन्हा रिपीट करतो, जातक ज्या वेळेला आपल्याकडे आला होता त्यावेळेला घुबडाचं राज्य होतं, पण तो मृत पावला होता. दुपारी 1:12 पासून 3:36 पर्यंत, आणि घुबडाचा मृत्यू झाला होता, म्हणजे त्या ठिकाणी तो उपयोगातला नाही, डेड, बरोबर आहे का? त्यानंतर आता इथे कुठलं स्थान आणि कुठला ग्रह ह्या जातकाच्या जीवनामध्ये त्याला सहाय्य करू शकणार नाही, त्याला सहाय्य करू शकणार नाही. म्हणजेच काय की त्या ठिकाणी त्याला घुबड जिथे जिथे असेल तिथे तिथे पर्टिक्युलर 1:12 म्हणजे दुपारी 1:12 पासून 3:36 पर्यंत घुबड हा डेड होता. त्यानंतर तो मनुष्य आला, त्याची तारीख होती 2/9/2020 आणि दुपारी 2:39, बरोबर आहे.
म्हणजे तिथे घुबड त्याचा पक्षी जो आहे तो मृत पावला होता. मग जिथे जिथे घुबडाचं जो जो ग्रह त्याच्याशी संबंधित असेल त्या त्या ग्रहाला तिथे मान्यता मिळणार नाही. म्हणजे ते ग्रह जे आहेत ते कामयाबी देणार नाहीत. कळलं? आलं लक्षात? होय सर. नशा आलं हो तर सांगा. हा आलं सर, आलं लक्षात. हा मग त्यावेळेला शासन कोणाचं होतं? तर कावळ्याचं होतं. त्यावेळेला शासन कावळ्याचं होतं. कावळा हा कुठल्या कुठल्या याच्यामध्ये आलेला आहे तर तुम्हाला हा कावळा फक्त बुधाकडे आलेला आहे. बघा, दिसतंय बुधाकडे आलेला आहे कावळा. होय 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 सर. हा, आणि बुध हा दशमात आहे आणि हो सर. दशमेश आहे. हो सर. आता एकदम व्यवस्थित समजलं पाहिजे तुम्हाला. दशमात आहे आणि दशमेश आहे. पहिल्यांदा सिस्टम समजून घ्या. ज्याला जातक आलाय जातकाचं लग्न घुबडाचं आहे, पण जातक ज्या दिवशी ज्या वेळेला आला होता त्यावेळेला घुबड मृत्यू पावलं होतं. म्हणजे त्याचा तिथे काही उपयोग होणार नाही. डेड इज डेड. मग तिथे शासन कोणाचं होतं? तर शासन होतं कावळ्याचं. त्याचा अर्थ कावळ्याचं जर शासन असेल तर कावळा हा प्रतिनिधित्व कुठल्या ग्रहाचं आणि कुठल्या स्थानाचं करतो? तर दशम स्थान आणि बुध याचं करतो. दशम स्थान आणि बुध. आता बुध हा एकच ग्रह आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर कन्या राशी आणि मिथुन राशी बघितली तर तो तिथे फक्त तुम्हाला कन्या राशीमध्ये आढळतोय. कळलं का? हो सर. हा, म्हणजे जातकाला ही सिस्टम जी आहे ही तुम्हाला कळणं अत्यंत आवश्यक आहे. ही जर कळली नाही तर तुम्ही काही वाचू शकणार नाही. व्हॉट इट? एनी क्वेश्चन्स? बोला. नाही सर, कळलं व्यवस्थित. बर, आता राहिला भाग प्रश्न असा की घुबड जिथे जिथे आहे तिथे तिथे ह्या घटकेला तो जो ग्रह असेल ते जे स्थान असेल त्या स्थानाला सपोर्टिंग मिळणार नाही, किंवा ते स्थान इन शॉर्ट आपल्या भाषेमध्ये ते स्थान जे आहे ते ऍक्टिव्ह होणार नाही, ऍक्टिव्ह नसणार. म्हणजे काय की त्या ठिकाणी त्या जातकाला प्रश्न सतावतील आणि त्याचं कार्य होणार नाही. म्हणजे अपेक्षित राहायला नको, अपेक्षित राहता येणार नाही. इथपर्यंत कळलं तुम्हाला? हो सर. हा. हो सर. आता आपल्याला बघायचं आहे की मग इथे जो बुध आहे तो दशम स्थानामध्ये विराजमान आहे. तर दशम स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तो ग्रह फलित देईल का फलित देणार नाही. कारण का की तो जेव्हा आलाय त्यावेळेला तिथे कावळा हा तिथे प्रशासन करत होता, शासन करत होता. त्याकरता दशम स्थान तिथे बलवान आहे. तर जातकाला आपण भविष्य कसं सांगायचं? तर जातकाला भविष्य सांगते वेळी तुम्हाला त्या ठिकाणी असं सांगता आलं पाहिजे की तुमची बाकीची सगळे जे काही आशा आकांक्षा आहे त्यामध्ये घुबड जिथे जिथे असेल, बघा वाक्य पुन्हा ऐका, घुबड जिथे जिथे असेल तिथे तिथे तुम्हाला यश मिळणार नाही. म्हणजे आता ते तुमच्याकडे नोंद आहे त्याची, कळलं का? तुमच्याकडे नोंद आहे ना? हो सर. हा, मग आता मॅडम चार्ट काढा पाहिजे. सगळ्यांनी आता चार्ट बघितलेला आहे. हा, आता त्या ठिकाणी तुम्हाला जिथे जिथे घुबड असेल तो तुम्ही कितीही प्रयत्न केला तर त्या दिवशी त्या घटनेला तिथे घुबड कार्यरत नाही. का कार्यरत नाही? कारण घुबडाचा मृत्यू झालेला आहे. मग कार्यरत त्या दिवशी शासन कोणाच्याकडे आहे? तर कावळ्याकडे आहे. कावळ्याकडे शासन कुठपर्यंत आहे? तर जे काही टायमिंग आहे तिथपर्यंत जातक जेव्हा प्रश्न विचारायला आलाय त्यावेळेला. आता जर समजा त्याला पुन्हा घुबड कधी जागृत होईल तर त्याला थांबावं लागेल.
तिथे बुधवार हा तुम्हाला निश्चित करणं गरजेचं आहे. बुधवारी पहिल्यांदा घुबड येतं, ते चांगलं प्रतिसाद देतं, शासन त्याच्या हातामध्ये असतं आणि तो लग्नी आलेला आहे, केतू सुद्धा घुबडामध्ये आहे, लग्न सुद्धा घुबडामध्ये आहे. याचा अर्थ जातकाचं आपण जेव्हा प्राथमिक कुंडली वाचन करतो, जेव्हा प्रश्न कुंडली नसते, त्यावेळेला आपण अगोदर 4-5 क्लास घेतलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण कळलेलं आहे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जे काही पक्षी आहेत ते कोणते पक्षी तिथे जातकाला सपोर्टिंग होते. पण आज ज्या वेळेला जातक आपल्याकडे आला त्यावेळेला दुपारी 2:39 होती, त्यावेळेला तिथे घुबडाचा मृत्यू झाला होता. बरोबर. आता हे लक्षात आलं का तुमच्या? त्या अर्थी घुबडाला आपण तिथे विचार करायचा नाही. त्याने त्याचं हातातलं शासन हे कावळ्याकडे सुपूर्द केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कावळ्याचाच आधार घ्यायचा आहे. कावळा हा तुमचा पंचपक्षी मधला एकमेव पक्षी असेल की ज्याच्या हातामध्ये सूत्र आहे. इथपर्यंत लक्षात आलं? होय सर. हो सर. व्हेरी गुड. हा, मग आता हे सगळं तुम्ही लिहून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बाबा इथे बुध ग्रह आहे, हा दशमात आलेला आहे, त्याचा अधिकार जास्ती आहे. कारण का की तिथे तो तिथे कावळा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कावळ्यावरतीच तिथे आधार घेऊन पुढचा प्रश्न निश्चित केला पाहिजे. मग आता इत्यादी पक्षी जे आहेत ते कधी कामाला येतील, त्यांचं कधी कार्य असेल, हा सुद्धा एक विचाराचाच भाग आहे. आहे की नाही सांगा? आहे आहे हो आहे ना. सर. हो सर. हो सर, बरोबर सर. मग आता आपल्याला बघायचं आहे की मी तुम्हाला सांगितलं की जिथे जिथे घुबड असेल तिथे तिथे कार्य संपुष्टात आलंय. मी तिथे आशा ठेवून चालणार नाही. हम्म. मग आता मंगळासारखं जे काही हे आहे, मंगळ तो कुठल्या स्थानात आहे? तर पंचम स्थानात आहे. पंचम. तिथे आलेला पक्षी कोणता आहे? मोर. 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 हा. मोर आहे. मोर मग सर. आता मोराच्या वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की मोराची स्थिती काय आहे. बघा, परत लक्षात घ्या, मोराची स्थिती ह्या वेळेला काय आहे. म्हणजे दुपारी 1:12 ते मोराची स्थिती जी आहे तर ती कशी आहे? तो झोपलाय का मॅडम? होय होय झोपलाय. हा, म्हणजे त्याचा पण उपयोग नाही. एखादा पक्षी झोपला असेल तर त्याला कसं जाग करणार? नाही करणार. बरोबर आहे. मग तिथे कावळ्याकडे शासन आहे. गिधाड आहे तर ते फिरायला गेलेलं आहे. कोंबडं आहे ते खात आहे, जेवत आहे. तर तिथे जे पंचम स्थान आहे त्या काळामध्ये तुम्हाला शासन करता कावळाच पकडायचा आहे. मयूर झोपलेला आहे, उल्लू मेलेला आहे, शासन कावळ्याकडे आहे, गिद्ध फिरायला गेलाय म्हणून अपेक्षा नाही. जास्तीत जास्त जी अपेक्षा आहे तर ती अपेक्षा आपण मुर्गा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कोंबडा, ह्याच्याकडेच ठेवू शकतो. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला जातक सांगेल की मला आणखी कुठली कुठली कामं करायची आहेत. तर त्यावेळेला तिथे आलेले पक्षी कोणते आहेत ते सांगा. बघा, कोणते पक्षी आहेत? घुबडाचा विचार करूच नका. घुबडा शुक्राकडे आहे. हो सर. आणि हा. भाग्यात सूर्याकडे पण कोंबडा आहे. मग आता जो कोंबडा जेवत आहे तो चांगली स्थिती आहे. कळलं का? म्हणजे जेवत असल्यानंतर तो जागेवरती असतो. आलं का लक्षात? कोंबडा जेवत आहे म्हणजे तो हो सर. जागेवरती आहे. मग तो सूर्याकडे पण आहे आणि शुक्राकडे पण आहे. बरोबर आहे. हो सर. म्हणजे इथे आता 2 पक्षी जे आहेत ते आपल्या उपयोगाचे आहेत, कोंबडा आणि कावळा. मग आता कावळ्याला फक्त एकच ग्रह मिळालाय. हो. होय. बुध. मग तिथे या जातकाला तुम्ही उत्तर काय देणार, हा एक प्रश्न आहे. कळलं? आता ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला सकाळ होईल त्यावेळेला पुन्हा घुबडाचं राज्य असेल. कळलं?
तर कदाचित त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये एखादी नवीन सुरुवात होऊ शकते. पण ती कधी? सकाळी 3 वाजता. पॉसिबल आहे? नाही. नाही सर. हा. आता जर सकाळी 3 वाजता जर होणार असेल तर तिथे पॉसिबल आहे का? नाही. नाही आहे. नाही. मग आता सकाळी 6 वाजता संध्याकाळ झाली, संध्याकाळी 6 वाजता संध्याकाळ झाली. त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता जो घुबड आहे तर मनुष्य उठल्या उठल्या काय करतो, काय खातो का काय करतो, तर त्या ठिकाणी तो खात आहे. तर त्या ठिकाणी तो उत्तम आहे. म्हणजे त्या ठिकाणी बुधवारच्या दिवशी आफ्टर सनसेट नंतर दुसरा दिवस जेव्हा उगवेल त्यावेळेला तुम्हाला तो खाना जेवण असणार. मग तुम्हाला त्याचं जो काही घुबड आहे तो पूर्ण याच्यामध्ये पुन्हा दुपारी परत तो मृत्यू पावणार आहे. म्हणजे ह्या कुंडलीमध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची कुंडली तपासणार आहोत त्यावेळेला त्याला उत्तर काय द्यायचं. गेल्या वेळेसारखी पॉझिटिव्ह कुंडली नाही. आलं? सर छान. आज तारीख ही निवडल्यामुळे त्या हम्म. ठिकाणी तुम्हाला तिथे असा प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल. आता तो ह्या तारखेला नसता आला आणि तो एखाद्या दुसऱ्या तारखेला आला असता तर त्या दिवशी वार कोणता असता? वाराला महत्व आहे. वार कोणता असता गुरुवार त्याला? ना दुसऱ्या दिवशी. नाही म्हणजे बुधवार होता हा त्याला. बुधवार बुधवार होता पण दुसऱ्या दिवशी म्हणता तुम्ही म्हणजे मग गुरुवार ना. मग गुरुवार आहे. हा. मग आता त्या गुरुवारी तुम्हाला शोध घ्यायचा आहे. म्हणजे तिथे जो पक्षी जे सगळे आपण विराजमान झालेले आहेत तर त्याचं फलित कर्तव्य ती व्यक्ती ह्या तारखेला आलेली आहे, ह्या दिवसाला आलेली आहे, ह्या वेळेला आलेली आहे, त्या दरम्यान तुम्ही कुंडली बनवली आहे, ती कुंडली त्याला कार्यरत काम देते का देत नाही असा विचार करायचा आहे. सांगा. बोला. ह्या दिवशी तर फक्त त्याला दशम स्थानाचंच Yes. फळ प्राप्त होईल ना सर. आणि बरोबर. आता जर गुरुवारी आपण दुसऱ्या दिवशी धरलं तर मग तेव्हा आहे 6-8-34 पर्यंत उल्लू काय खातोय हा म्हणजे. खातोय. हा मग तो जेवत आहे, मग तो हा चांगला आहे, ठीक आहे. आणि टोटल म्हणजे शासन करताच दाखवलंय ना. हा. हा. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हम्म. ज्या तारखेला म्हणजे आता ही तारीख जी लावण्यामागचा हेतू काय होय होय तर होय. 2020चा आहे. हा तुमच्याकडे हा. जातक कधी येऊ शकतो होय केव्हा येऊ शकतो. नाही बरोबर. का? तर त्याचे आवर्स आहेत, काही काळ आहे, कालावधी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जातकाच्या फेवर मध्ये फक्त बुध आहे आणि हा बुध 11 कलात चाललेला आहे, होय हा होय. जास्ती चाललेला नाही. नाही मग जातक जर समजा अगोदर आला असता तर त्याला घुबडनी साथ दिली असती का? बघा मॅडम. तेव्हा जेवण करतो ना. हा मग तरी सुद्धा चांगला असता ना. हा हा ठीक म्हणजे पण हा निगेटिव्ह नाही. हा नाही बरोबर हा. आहे. त्याच्याही पेक्षा अगोदर आला असता तर मग फिरायला गेलाय ते तो. मग तो त्याला बघू शकला नसता हम्म. आणि नाही त्याच्या का? अगोदर आलं तर चांगलंच कारण तेव्हा चांगलं. शासन करत. पण तेव्हा किती वाजता? ते पण सकाळी ते 6ला. सकाळी आहे ना 6 ते 8-24. हा म्हणजे तिथे ही रचना जी केलेली आहे त्याचे जे स्लॉट्स आहेत हे येस. स्लॉट त्यांनी त्यांच्या विचाराने केलेले आहेत. होय होय. मग आता जाता सकाळी 6 वाजता काय येणार नाही, पण नाही. 7 वाजता येऊ शकतो, 8 वाजता येऊ शकतो हम्म. नाही का? ठीक आहे ना 8ला आलं तर मग चांगलं मिळेल ना त्याला रिझल्ट. टेलिफोनिक आपण एखादा हा. व्यक्तीला टेलिफोनिक सांगितलं होय आणि त्याने होय 8 वाजता फोन केला आणि होय. आपण 8 वाजताची कुंडली बनवली, बरोबर. बरोबर आहे की नाही? मग हम्म. आता 8 वाजताची जेव्हा कुंडली बनवू त्यावेळेला तिथे लग्न जे असेल ते कन्या असेल बदलेल. हो बरोबर आहे ना. नाही का? हम्म. मग तिथे लग्नी बुध आला येस. नाही.
हा बुधच येईल ना, बरोबर आहे. बरं. आता त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे हम्म. काय आलं बोला. नाही नाही, काही नाही, ते माझं हा. अच्छा ओके. मग तिथे बुध आलेला आहे लग्न, बरोबर आहे. मग हो, त्या बुधाकडे कोणाचं नेतृत्व आहे तर कावळ्याचं. कावळ्याचे. मग कावळा त्या स्थितीला काय आहे तो तो बघायचा आहे. जेवतोय ना जेवतोय. कावळा. हा. चालेल चालेल. चालेल चालेल. पण हो. शासक नाहीये, नाही नाही, शासक बरोबर आहे तर ना. आहे ना. मग त्या ठिकाणी आपल्याला फलादेश करते वेळी तुम्हाला टेलिफोनिक आलं समजा, तरी सुद्धा तुम्ही त्याचा विचार करू शकता, येस. बरोबर आहे. होय होय. म्हणजे आपल्याला जातक येणं त्यावेळेला पक्षाचं धोरण काय असणं, धोरण म्हणजे तो त्याची अवस्था काय हो आहे हो हो. त्याच्यावरून आपण फलादेश निश्चित करू शकतो. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे का? होय सर, छान कळालं. हो सर, छान कळलं, सर एक एकदम मिनिट सुंदर. हा सर, बोला. एक मिनिट. आता म्हणजे घुबड मृत आहे 3 वाजून 36 मिनिटापर्यंत. नंतर मग बरं. 3 नंतर त्या सगळ्यांची लोकेशन बदलते, सगळ्यांचं स्टँडर्ड पण बदलतंय. मग त्याचा आपण उपयोग करून त्यावेळी घेऊ शकत नाही का? घेऊ शकतो, पण आता त्याला हम्म. ऑप्शनल आहे ते. हा, म्हणजे तुला यावेळेस थांबावं लागेल आणि त्याची दुय्यम कंडिशन असेल. म्हणजे आता हे कसं पहिलं हा. फोकस म्हणजे डायरेक्ट प्रश्नकुंडली या टायमिंगचं आहे. Yes. म्हणजे पहिलं नाही म्हणजे नाहीच, Yes. घुबडाची प्रतिक्रिया नाहीच. नाही, बिलकुल नाही. आज आपण समजा बघतो ते जर पाहिजे ना. बोला हा, बोला. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात रात्री 3 वाजता जर ते शासन करतं, हा झोपलेला असणार तेव्हा. सो कंडिशन बरोबर. म्हणजे आपण म्हणजे अंडरस्टँडिंग मध्ये नंतर ते घुबड पुऱ्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या वर्किंग कंडिशन मध्ये कुठे म्हणजे समजा आपण एक एक्झाम्पल घेतो, घुबड एका वर्किंग कंडिशन मध्ये दिवसाच्या ह्याच्यामध्ये असेल तर तो दिवस त्याला तो फलदायी तो आपण सांगू शकतो उपाय म्हणून. बरोबर. आता ओके, थँक्यू उपाय सर. म्हणजे त्याचं उत्तर हा, कळलं तेच का? उत्तर उत्तर हा उत्तर. आता राहिला भाग काय की इथे शासन करता कावळा आलेला आहे एवढं नक्की. येस सर, येस सर. आणि त्या कावळ्याने फक्त बुधालाच मार्क दिलेले आहेत हा, आणि बुध हा दशमेश आहे, म्हणून तारीख बरोबर आणि वेळ तिथे मांडलेली आहे. बरोबर. आता जर समजा मी सकाळची वेळ मांडली असती 10 वाजताची समजा, तर त्याच्यामध्ये फलादेशामध्ये फरक पडला असता. पण घुबड येस सर, आलं असतं तर घुबड काय करत होतं त्याला महत्व जास्ती आहे. बरोबर. मॅडम सांगा मला 10 वाजता घुबडाची स्थिती काय आहे? फिरायला गेलंय. हा, मग आता त्याच्यामध्ये पण योग्य नाही, बरोबर, तो तर तो जागेवरच फिरायला नाहीये. गेला, जागेवर नाहीये. हम्म. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला फलित देणार आहे तर ते कसं मिळेल? तो आता कावळाच देऊ शकतो जे काय ते दशमस्थानात. म्हणजे अपेक्षा आपण कोणत्या पक्षाशी ठेवायची आणि कुठल्या कावळ्याची ग्रहासह कावळ्याची, आणि बुधाची. बुधाची. अख्ख्या एंटायर कुंडलीमध्ये बघितलं तुम्ही तर एखाद्या वेळेला कोंबडा खात बसलेला आहे तर तो फलादेश हम्म. देईल. हम्म. पण बुध हा जो आहे हा पॉवरफुल आहे, कारण शासन करता कोण आहे शासन करता येतो त्याच्यावरती. कावळा. Yes. हा, मग बुधाचं पण शासन चालू शकतं की नाही? चालू शकतं ना. चालेल ना. बरं. आता याच्यामध्ये स्वर आहेत आणि व्यंजन आहेत, कळलं? आता येस सर. स्वर आणि व्यंजनामध्ये आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी स्वर आणि व्यंजनामध्ये तुम्हाला प आणि क ही नावं, ही व्यंजनं ही बुधाकडे येतात 12कडीमध्ये. येस सर. मग तुम्हाला जर एखाद्याने प्रश्न केला की बाबा माझं कुठलं काम कुठल्या माध्यमातून होईल, कारण का ह्याच्यामध्ये सुद्धा स्वर आणि व्यंजनाचा विचार केलेला आहे. येस सर. मग स्वर व्यंजनाचा किंवा ठिकाण, समजा हा, ठिकाण, आता जसं की एखादी व्यक्ती परेलला राहते, एखादी व्यक्ती कांदिवलीला राहते, एखादी व्यक्ती काळबादेवीला राहते, नाही का? बरोबर सर. एखादी व्यक्ती पार्ल्याला राहते. मग अशा हा सर. वेळेला तुम्ही ते पण सुचवू शकता. बरं, आता आजचा क्लास बघा एक वेगळ्या तऱ्हेच्या याच्यावरती चाललेला आहे. येस सर. तर त्यावेळेला तुम्ही आणखी काय सुधारणा करू शकता की तुम्हाला नोकरी कुठे मिळेल?
तुमचा कारोबार कुठल्या शहरात चालेल, जिथे कोणती गोष्ट असेल. एक तर बुध हा व्यापारी आहे, व्यापार पेठ आहे. येस सर. हा, तो एक संदर्भ आहे. बरोबर, तो एक संदर्भ आहे. बर, आता शिंदे साहेब 2 मिनिटं थांबा. येस मी सर. आता हा एक हे सगळं लॉक उघडतो. पण काय झालंय की बऱ्याच लोकांनी काहीतरी मिसयूज करतात. बर, आता कुलकर्णी मॅडम, जे लोक येतील ना त्यांना घ्या, आणि ज्याला नको असेल त्याला बाहेर काढून टाका. हो सर, हो चालेल. मग आता तिथे आपण जर बघितलं तर क आणि प, क प येस सर. आणि छ, ही जी अक्षरं जी आहेत, स्पंदनं जी आहेत, ती त्या पर्टिक्युलर कावळ्याला लागू पडतात. येस सर. बरोबर आहे. येस सर. हा, म्हणजे तिथे आता हा सेकंड म्हणजे असा खोलवर जाऊन विचार करायला पाहिजे आपल्याला. म्हणून पर्टिक्युलर एखाद्या ग्रहाचं, जसं आता आपण म्हटलं की घुबड कुठल्या ह्याला आलाय, तो गुरुड आलेला आहे. गुरुकडे नाव काय आहे, तर त्या ठिकाणी गुरुकडे नाव जे आलेलं आहे तर ते कोणतं आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. हा, येस सर. गुरुकडे आलेलं आहे द ध च हे नाव आहे. मग आता जर तिथे घुबड झोपलेला आहे तर द च च या व्यक्तीपासून आपल्याला लाभ मिळू शकतील का? घुबड मृत पावलेला आहे, नाही मिळू शकत. नाही मिळू शकत. म्हणजे त्याला जर सुजाव केला आपण तर त्या ठिकाणी तुम्ही असं सांगू शकता की तुला ते प्राप्त होणार नाही. येस सर. हा, आता त्यांनी विचारलं की माझा कारोबार कशाचा असावा, तर ट्रेडिंग, मार्केटिंग. ए हा, नाही नाही, बरोबर आहे सर. ट्रेडिंग, मार्केटिंग, नॉट मॅन्युफॅक्चरिंग. बुध मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जास्ती रुची देत नाही, हा ट्रेडिंग मध्ये जास्ती रुची देतो. एखादी गोष्ट विक्री करण्यासाठी तो जास्ती प्रोत्साहन देतो. मी शिक्षण कोणत्या क्षेत्राशी घेऊ, तर व्यापारी क्षेत्राशी, आय येस आय सर. एम असं, या एमबीए मार्केटिंग हा भाग आहे. एखाद्या वेळेला समजा असा जर आपण विचार केला की त्याने सांगितलं की मला व्यवसाय करायचा आणि ट्युशन क्लासेस करायचे, तर त्याला सुद्धा बुध हा उपयोगाचा आहे. सपोर्ट करेल, बरोबर. मग तो त्याला तिथे व्यापारी पेठेमध्ये जे काही काम असेल तर ते काम त्याला जमेल. दुसरी गोष्ट, मध्यस्थी करणं, मीडिएटर असतं, हा सुद्धा भाग आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होतील का होणार नाहीत, पण त्या कावळ्याला आधारितच धरावे लागतात. हा आणि हा बुधाला आणि बुधाला तर सर मी शासन करता. हा, बोला बोला. नाही, तुम्ही बोला ना अगोदर, मग मी नाही नाही नाही, बोला तुम्ही मला बोला. काय म्हणायचंय, म्हणजे थोडस जरा पुढे गेले असं तुम्हाला वाटेल, पण ह्याच म्हणजे कुंडलीच्या संदर्भात आता तो जातक आला आहे आणि दशम स्थान तर आहेच क्लिअर पॉझिटिव्ह, पण त्याचा प्रश्न हे आपला पंचम स्थानाशी आहे. हा, मग तिथे मंगळ आहे आणि मोर आहे. तर आता तर तो मोराला नाहीच आहे, कारण तो फारच कामात गेलेला आहे, झोपलेला आहे. पण आपण त्याचा प्रश्नच असा आहे की म्हणजे संततीबाबतच. तर आपण ठीक आहे, म्हणजे ह्या वेळेस नाही, पण आपण त्याला थांबवून आता 3:36 ते 6, तर त्यावेळेस तो मोर शासनच्या ह्याच्यात आला ना, तर मग आपण म्हणजे तू थांब बाबा, म्हणजे हा टाइम देऊन त्याला, मग त्याच्या मुलांच्या संदर्भात म्हणजे आता त्याला पॉझिटिव्हच हवंय ना, की मुलांच्या संदर्भात विचारलंय, तर असं काही करू शकतो का? कारण मी सहज हे खालचं हे बघितलं म्हणून मला फक्त विचारायचं होतं. हं, नाही, हा नाही. कसा आहे, आपलं मनोगत हा आपण फक्त सांगू शकतो की हा असं असं होऊ शकेल, तू थांब. असं हा कोणी थांबत नाही. शास्त्राने जे हा नियम दिलेले आहेत त्या बर नियमामध्ये हा जसं की आपण गोचर म्हणतो, हा हा गोचर तुम्ही मी थांबवू शकतो का? नाही नाही थांबू शकत. बरोबर. नाही. आपण त्याला एक करू शकतो. हा सेकंड ऑप्शन सांगतो हा तुम्हाला हा हा हा. की तू एखादा वार सांग. ओके.
बघा परत सांगतो, बरोबर. हम्म, शेवटी हे शास्त्र वारावरती त्याचे नियम निश्चित केलेले आहेत. हम्म, हम्म. मग त्याला एक ऑप्शन आहे की तू एखादा वार सांग. मग अच्छा. त्यांनी सांगितलं रविवार. हम्म, हम्म. मग रविवारी शासन करते वेगळे असते. बरोबर आहे, बरोबर. हम्म, हम्म, हम्म. कळलं का? म्हणजे टोटली शासन करणाऱ्या पक्षावरच अवलंबून आहे उत्तर. प्रश्नच नाही. हा, हा. आलं आलं किंवा लक्षात. जेवत जेवत आहे. हा, हा. जेवत आणि फिरताना पण थोडासा ना. नाही फिरतं नाही, फिरताना नाही तो का? कुठेही जाईल ना. अच्छा, फ्लाइंग व्हील. बरोबर. म्हणजे हो फक्त कुठेही जेवण जाईल. म्हणजे जेवताना आणि शासन करतानाच म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर मिळेल बघ असं. यू कॅन फाइंड आउट की तो वेर इज द बर्ड. हा, बरोबर आहे. ठीक हा आहे, तो छान. कुठेही जाऊ, पक्षी आहे तो. हो ना, हो ना. Yes. ओके, छान. म्हणजे असे प्रतिप्रश्न जर तुम्ही विचारले तर हम्म, आपल्या ह्या सगळ्या लोकांना त्याच्यातून मार्गदर्शन मिळेल आणि काही गोष्टी शिकता येतील. हम्म. ओके, छान सर. Got it? बोला बोला, आणखी इत्यादी कोणाला बोलायचंय बोला, छानपैकी बोलायचं आहे आणि विचारायचं आहे. तुमच्या समोर चार्ट दिलेला आहे. तो चार्ट तिथे काय आलंय की बऱ्याच लोक पोस्ट करता आला नाही म्हणून इथे दाखवलाय, पण तो तुम्ही लिहून घेतला तर तुम्हाला तो एकदम चांगल्यापैकी याच्यामध्ये बनवलेला आहे. सर मी परत जॉईन झालो, हा का बाहेर पडलो तो नेटमुळे. हो. ओके सर, धन्यवाद. ठीक. सर एक विचारू का? हा बोला ना. सर एखादा पक्ष आपल्या एखाद्याने विचारलं की मला प्रवासी कंपनी काढायचे, त्यावेळेला जर पक्षी फिरत असेल तर चालेल का? नाही नाही, नाही, तेव्हा पण शासन करतात. शासन शासन आणि जेवण. ओके. आता कसं आहे, तुम्ही आता ही जी हा जो प्रश्न विचारलाय तर हा दशम स्थानाशी निगडीत आहे. बुध हा टिकिटिंग करू शकतो, ओके. एजन्सी घेऊ शकतो. हे ओके. प्रश्न तुमच्या जो काही तुम्ही विचारलाय तो ह्या गोष्टीशी संबंधित आहे, या विचाराशी संबंधित आहे. पण म्हणजे शासन करणारा किंवा जेवणाराच पाहिजे तरच ते जवळ काम होईल. जवळपास म्हणजे पण शासन फर्स्ट आहे. आता ओके. इथे ह्या एंटायर कुंडलीमध्ये सगळ्यात प्रमुख ग्रह हा कावळा आहे आणि कावळ्याच्या नेतृत्वाखालीच त्या जातकाचं बुध हा ग्रह आलेला आहे आणि तो फक्त एकाच ग्रहाला मिळालेला आहे, एका ग्रहाला. मग त्याच्यावरती आपण जर समजा पुढे जाऊन विचार केला, जर समजा घुबड चांगल्या स्थितीत असतं आणि हा जातक आपल्याकडे आला असता तर त्याला तो दिवस त्याला आठवला पाहिजे, हे त्याचं नशीब आहे उत्तर मिळवण्याचं. त्याला आजच का यावं सुचावं, मलाच का सुचावं की हीच तारीख टाकावी. मी काय बघून टाकली नाही, ते मी अशीच टाकली. त्याला कळलं? हो सर. हा, का याच्यामध्ये लग्नी घुबड येईल, फार छान छान. आपण मूळ कुंडली वाचली त्यावेळेला हा छान छान आहे, पण हा प्रश्न सोडवायच्या वेळेला छान छान आहे का? नाही. म्हणून हा सेकंड पार्ट हा आणखी महत्वाचा आहे. तसं ऐका ना, बोल. अष्टम स्थानात शुक्र शुक्र आहे. आणि तो कोंबडा. नाही, हा कोंबडा आहे ना, तो हो, जेवतोय, तो चालेल. सूर्य पण चालेल. कोंबडाच आहे, जेवतोय. मग आता चालेल. ह्या दोन स्थानांवर तुम्ही थोडासा प्रकाश टाका आता. हा, ओके. आता शुक्र हा जो आहे हा. हा एक वैवाहिक जीवनाचा संबंधाचा कारक आहे, आहे. बरोबर आहे की नाही? होय, दुसरी गोष्ट बहिणीचा कारक आहे, होय. मैत्रिणीचा कारक आहे. हम्म, शुक्र कलेचा कारक आहे. हम्म. शुक्र ऐशो आरामी, ज्याला आपण म्हणतो सौंदर्य किंवा लक्झरी, याचा लवकर. कारक आहे. होय. तर ह्या सर्व गोष्टी तो निश्चित त्याच्याकडून आनंदाने घेऊ शकतो, हम्म, हम्म, हम्म. मिळवू शकतो. कारण कम्फर्ट हा शुक्रापासूनच येणार. हो, तुमचा हो. जर शुक्र बलवान नसेल तर तुम्हाला कुठलं तरी जे टेबल मिळतं ऑफिसमध्ये ते सुद्धा असंच असतं की बरोबर. हम्म, त्या ठिकाणी साधा वारा येत नाही. हम्म, हम्म, हम्म. कळलं? पण शेवटी त्या ठिकाणी शुक्र झाले. आता रवी, सूर्य हम्म. आपण म्हणतो, तर हो ना. सूर्य हा त्या ठिकाणी आपण बघितलं तर तो भाग्यस्थानामध्ये आहे.
हो. आणि भाग्येश म्हणजे भाग्यस्थान आहे. सिंहच रास हा आहे ना शिवाय. हा त्याच असेल आहे. हं, हं. मग त्या ठिकाणी तो चालेल. आणि वडिलांच्या बाबतीत पण पॉझिटिव्ह फलादेश मिळेल असं चालेल. आपण म्हणू हा शकतो. तेच. पण भाग्यासाठी पण पण हा नॉट 100%. हा नाही नाही 100% तर नाहीच, कारण ते शासन करताच पक्षी असेल तरच आपण 100% उत्तर. मग इथे तर ते दशम स्थानात आणि बुधालाच फक्त मिळणार ना, कारण तो कावळाच पक्षी आहे आणि तोच शासन करतोय. हं. निम्म निम्म म्हणजे हा न्यूट्रल, कमी. थोडस कमी म्हणजे. हं, कळलं? पण शासन करता ग्रह मग तो समजा गिराड असता हं. तरी चालला असता. हो चाललं असतं ना, शासन करताय मग काय. हं. बरं. आता मॅडम तुमच्याकडे 3 नोट्स आहेत, तर रविवार काढा जरा. आपण एक एक्झाम्पल म्हणजे आज सगळ्यांना शिकायचं रविवार होतं. काढू, पण कुठल्या म्हणजे कृष्ण पक्षातलाच का? हा कृष्ण पक्षाला रविवार काढा ना. एक मिनिट थांबा जरा काढते. कृष्ण पक्ष शुक्रवार, कृष्ण पक्ष. रविवार अगोदर असेल. एक मिनिट. कृष्ण पक्ष रविवार आणि मंगळवार एकत्र येतं, चालेल का? बरोबर. हो हो ते हा एकत्र येणार. हा हा जसं हा. सोमवार बुधवार मग एकत्र येतं काढला तसं. मी, हे बघ कृष्ण पक्ष रविवार मंगळवार, दिन में कार्य. रविवार. हो हो ना रविवार. हा सांगता हा मग काय हवं. त्यावेळेला आपला टायमिंग जे आहे दुपारचा, ओके. हा म्हणजे तर त्या दरम्यान 1:12 ते 3:36 ला हा म्हणजे मोर जेवण करतोय, शासन करता मुलगा आहे. हा हा मग काय हवंय बरं. तुला? आता शासनकर्ता मुलगा आहे, हो. तर त्या ठिकाणी इथे शासनकर्ता जो मुलगा आहे, हा तर ग्रह कुठले कुठले आहेत? म्हणजे आपले ह्या कुंडलीतले का? हा मग शेवटी कुंडली हीच सांगते असतात ना, ना. एक मिनिट सांगते ना तुम्हाला. काय मुलगा आहे ना, तर सूर्य आणि शुक्र आहेत सर. सूर्य आणि शुक्र बरोबर आहे. कोण आहे मॅडम? सूर्य आणि शुक्र. हा सूर्य मग शुक्र सूर्य आहे. आणि शुक्र शासनकर्ता कोंबडा आहे. येस. हा, तर सूर्याचं कार्य चांगलं होईल, शुक्राचं कार्य चांगलं होईल, आणि ते एका जवळपासच नक्षत्रामध्ये असतील म्हणून. बुधाचं होईल का? तर नाही. बुधाचं नाही होणार ना, बरं. कारण आता त्यावेळेस मला तो कावळा मेलाय. हा मग मला तेच म्हणायचं आहे, हा, जर आपण आता जर बुधाला पकडून चाललो तर होणारच नाही काही. नाही होणार नाही. म्हणजे वार आता आता हो हा वार विषय का बदलला चाललेला ना. आहे? वार बदललाय म्हणून. म्हणजे येस. वाराला पण महत्व आहे महत्व आहे. आणि जातकाच्या आगमनाला पण महत्व आहे. येस येस येस. छान सर. कॉम्प्लिकेटेड नाही आहे मॅडम हे. इट इज नॉट कॉम्प्लिकेटेड. नाही नाही कॉम्प्लिकेटेड बिलकुल नाही, आणि छान, आणि शिकायला पण खूप चांगलं वाटतंय, आणि उत्तर पण चांगले 100% येत आहेत. हा मग आता छान. मंगळवार ऑप्शन आहे तुमच्याकडे, रविवार पण ऑप्शन आहे. हो हो मंगळवार बरं. रविवार. आता जर समजा वेळ बदलली आपण आणि 11ची वेळ घेतली, सांगते तर ना. रविवारी बघा तुम्ही 11ची. मग त्यावेळेस मोर हे करतोय घुमना, म्हणजे शासन फिरतोय. नाही नाही फिरतोय मोर. शासन करता उल्लू आहे म्हणजे घुबड. घुबड आहे, मग त्याच्याकडेच सगळं डिपार्टमेंट आहे. हा मग मिळेल ना, मग आपल्याला मग प्रथम स्थानाचं आणि द्वितीय स्थानाचं तिथे गुरु सगळे केतू केतूला पण शनी मिळणार, सगळे सगळं ह्याला सगळं मिळणार. सगळ्याला मिळणार, सगळ्याला मिळणार. हम्म. पण असं आहे प्रामुख्याने, ज्यात आपलं दुकान 30 दिवस उघडं आहे, 24/7 आहे. येस येस येस. मग आता त्यावेळेला 7ही वारामध्ये तो कधीही येऊ शकतो, बरोबर आहे. 24 तासामध्ये तो कधीही विचार करू शकतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऑनलाईन. हे पंचपक्षीचं ऑनलाईन गोष्ट सांगतो. अराउंड द क्लॉक एक दुकान उघडं आहे तमिळनाडूमध्ये. ओके. हा ऍग्री. आणि अमेरिकेतून फोन आलाय, आणि तो इंडियन स्टँडर्ड टाइम प्रमाणेच नोंद करू. बरोबर आहे. अमेरिकन करणारच नाही. जिथे आपण आहोत ओके. तिथलं इंडियन स्टँडर्ड टाइम 24/7 त्याचं ऑफिस उघडं आहे. हो हो हो. आणि त्यावेळेला तमिळनाडूमध्ये ज्योतिष सांगण्याची पद्धती आहे. छान. मग आपल्याकडे भले 3 वाजले असतील, पण त्यांच्याकडे दुपारचे 3 वाजले असतील, रात्रीचे 3 वाजले असतील, 12 तासाचा फरक आहे तो. पण शासन करता ग्रह हा प्रामुख्याने त्याला आपण
जास्ती महत्व दिलेलं आहे आणि ते त्याचा हक्क आहे तो. म्हणजे आपल्याला बाहेरून जरी लोकांनी प्रश्न विचारले, पण आपण आपल्याच वेळेप्रमाणे कुठला पक्षी शासन करतोय त्याप्रमाणे उत्तर द्यायचं. मग त्या तिकडच्या माणसाला पण ते फळ पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह मिळेल, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह मिळेल, असं जे असेल ते व्हॉट एव्हर. तेच ना. छान छान. बट यू डोंट हॅव टू, त्याला आपण म्हणतो चेंज द डेस्टिनी. बरोबर बरोबर. नाही ते तो तर आहे, त्याने प्रश्न विचारला. आपोआपच त्यावेळेसच विचारणार ना त्याला, त्याच्या भाग्यात जे असेल ते. छान, खूप छान सर. आणि मेथड ऑल्सो यू कॅनॉट चेंज. नाही नाही नाही. मेथड इज मेथड. फार फार तर आपण त्यांना ऑप्शन्स देऊ शकतो. आता जसं मी हे संततीच्या बाबतीत विचारलं ना, की आत्ता तुमचं कार्य नाही होणार, पण ते समजा म्हणाले की केव्हा होईल, तर मग आपण तो वेळ आणि तो मयूर शासन करतानाच असेल त्यावेळेसची वेळ त्यांना काढून देऊ शकतो ना, की ह्या वेळेस तुमच्या मुलांना हे कार्य तुम्ही करायला सांगा, असं. ओके ना. त्याला ऑप्शन सांगतो एकदम चांगल्यापैकी सांगतो. आता ही कुंडली जी आहे ही प्रश्न कुंडली, ही त्या माणसाची कुंडली नाही. नाही ना, नाही त्याची नाहीच. ओके. जर समजा एखादी व्यक्ती 74 सालची आहे आणि तिला आता संततीचा योग आहे का नाही, रिलेटेड 5th हाऊस, तर तुम्ही मूळ कुंडलीवरती आत्ताचा प्रयोग करू शकता. अच्छा, म्हणजे ह्या कुंडलीचा, प्रश्न कुंडलीचा. आता तो कसा करायचा, तर तुम्ही त्याला सांगू शकता की बघ आता काळ चांगला नाहीये, कदाचित नेक्स्ट वीक मध्ये ओके त्याला शासन करता ग्रह पक्षी हा जर चांगला असेल, आता शासन करता पक्षी हा गिधाड नसावा संततीच्या बाबतीत. बरोबर आहे. शासन करता पक्षी हा मोर असेल, कोंबडा असेल, घुबड असेल, तर त्या जातकाचा पंचम स्थानाचा प्रश्न हा निवारण होऊ शकतो. तुम्हाला लक्षात येत नसेल तर विचारा अवश्य, असं गप्प बसू नका. सर एक विचारू मी? विचारा. नाही सर, तुम्ही आता जे सांगितलं ना की अमेरिकेतून एखादा प्रश्न विचारला, ते परत एकदा जरा नीट सांगाल का? की समजा विचारलं कोणीतरी की मला इंटरव्ह्यूला जायचंय, तर असा समजा तिकडून प्रश्न विचारला. गुड, व्हेरी गुड. आता समजा तुम्ही मुंबईमध्ये आहात, बरोबर आहे, किंवा पुण्यात आहात. आता तुमचं जे लोकल टाइम असेल ते इंडियन स्टँडर्ड टाइम, आपल्याकडे इंडियन स्टँडर्ड टाइम आहे, बरोबर आहे. आणि त्याने अमेरिकेकडून फोन केला, तो त्याच्या कुठल्या टायमाला, कारण अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाचं वेगळं टायमिंग आहे, लास वेगासचं वेगळं टाइम आहे, लॉस एंजलिसचं वेगळं आहे, न्यूयॉर्कचं वेगळं आहे, ऑल डिस्टन्सचं टायमिंग वेगळं आहे. आपल्याकडे तसं आहे, आपल्याकडे इंडियन स्टँडर्ड टाइम एकच आहे. आपलं खरं टायमिंग जे आहे ते मुझफ्फरनगर आहे. कळलं का? मुंबई टायमिंग मुझफ्फरनगरशी 44 मिनिटाचा फरक आहे. दे आर बिफोर टाइम, आपण लेटर टाइम. बरं, ठीक आहे, पहिले मग आता त्या ह्याच्यावरती त्याने तुम्हाला फोन केला आणि सांगितलं की असं असं मला त्या ठिकाणी जायचंय. उत्तर तुमच्याकडून पाहिजे तुमच्या टायमिंग अनुसरून. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे आपल्या इथलंच वेळ घ्यायची. येस येस. आता सांगतो, फार चांगला प्रश्न विचारलाय, सगळ्यांना समजेल असा प्रश्न आहे, व्यवस्थित ऐकून घ्या. अशा वेळेला तुम्ही जातकाला तो इन बिटवीन टायमिंगचा जो टॉलरन्स आहे ना, तो त्याला सांगा की तू विचारलेला प्रश्न हा इंडियन स्टँडर्ड टायमिंग प्रमाणे 2:30 वाजता आहे, बरोबर आहे. बरोबर, म्हणजे रात्री तिथे 2:30 वाजले असेल अमेरिकेमध्ये. बरोबर. आता अशा वेळेला तिथे रात्री 2:30 वाजता जाऊन काय करणार, हा एक भाग आहे. नाही का? नाही, पण म्हणजे त्यांनी असं विचारलं असेल की मला उद्या जायचंय बाबा, तर मी काय करू असं. बरं, ओके, फाईन. आता उद्या जायचं असेल तर त्याला तुम्ही टायमिंग देऊ शकता. ते कशाच्या आधारावरती, शेवटी तुम्हाला इंडियन स्टँडर्ड टाइमला जो स्लॉट आहे 2 hours समथिंग, तोच उपयोगाला आणायचा आहे. म्हणजे तोच आपण सांगायचा की तिकडच्या समजा उद्या सकाळी 10 ते 12 तिकडची वेळ असेल, तर मग आपण कशी वेळ द्यायची त्याला. आता समजा लंडन मध्ये, आता कुलकर्णी लंडन मध्ये आहे, तर लंडन आणि 5.5 तासाचा फरक आहे. अबाउट 5:30, आपण प्लस 5:30 बरोबर आहे.
हो आपण जपानच्या 4 तास मागे आहोत. जपान 4 तास आपल्यापेक्षा पुढे आहे. हो आणि लंडन पासून 9 तास पुढे आहे. अगोदर आहे. हम्म, मग आता तुम्ही तुमची जी प्लेस आहे ती तुम्हाला ठरवली पाहिजे. तो कुठून बोलतोय, ओके. त्याने विचारलेला प्रश्न कुठल्या प्रांतातून आहे. हा म्हणजे इंग्लंडचा आहे तर इंग्लंडमध्ये पण टायमिंग थोडंसं इकडे तिकडे आहे वरती मँचेस्टरला आणि याला. पण हम्म, तो समजा याच्यामध्ये आहे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये, तर स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजचं टाइम टेबल फार वेगळं आहे. अच्छा. कळलं का? हा मग तसं त्यांचं लोकल टायमिंग पण तुम्हाला करेक्शन करता आलं पाहिजे. पण म्हणजे एक्झॅक्टली कशी वेळ द्यायची जे सांगतो नाही तुम्हाला. समजत नाही. नाही हा, नाही नाही नाही, ऐका ऐका एक मिनिट. त्याने लोकल स्टँडर्ड टाइम, त्याचा जो लोकल टाइम आहे तो सांगितला तुम्हाला. त्यांचे ऑफिस किती हो वाजता उघडतं असा आपण एक विचार केला. हा म्हणजे त्याच्यातून आपण बिफोर टाइम आहोत. हा तर उद्या समजा जर तो ऑस्ट्रेलियातून विचारतो, बघा व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला हा ग्लोबल इन्फॉर्मेशन पाहिजे, तो ऑस्ट्रेलियामधून विचारतोय. आपल्यापेक्षा 5 तास जर पुढे आहे. हा मग तो आपल्या अगोदर आहेत ते लोक, हो नाही का? हो कारण भूमध्य रेखा आणि मेरिडियन लाईन जी आहे त्याच्यापासून हा फरक पडतो. हो मग त्यावेळेला तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन काय आहे, तुमचं हम्म. लोकल टायमिंग काय आहे, तो जो काही भाग आहे तो तुम्हाला करायचा आहे त्याचं करस्पॉन्डिंग. म्हणजे आपण जेव्हा ही कुंडली मांडतो प्रश्न कुंडली त्यावेळेला आपण तिकडचं टायमिंग तारीख ते घ्यायचं आणि ठिकाण पण तेच घ्यायचं का नाही नाही नाही, तिथल्याप्रमाणे परत घ्यायचं. परत परत गप्प होत आहे. त्याने आपल्याला फोन करून सांगितलं हा की माझा असा असा प्रश्न आहे. ओके. हो हा आणि तुम्हाला त्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे की त्याच्यामध्ये तफावत काय माहितीये का, टायमिंग मॅच नाही होत मॅडम. हो जसं आपल्याकडे सकाळी कुठलंही ऑफिस 6 वाजता उघडतं का? नाही. नाही समजा एखादा 6 वाजता इंटरव्ह्यू आहे का? नाही. नाही नाही मग त्यावेळेला सकाळच्या वेळेला आपण साधारणतः किती वाजताचं टायमिंग घेऊया, तर आपल्याकडे 2 तासाचा अवधी आहे. हो आणि तो म्हणाला की 10:39 मला तिथे त्यांनी बोलवलेलं आहे, जायचंय. जायचंय. त्यावेळेला हम्म. तुम्ही उत्तर देणार आहात, तर उत्तर देणाऱ्या व्यक्तीच्याकडे पोझिशन काय आहे तीच कळवायची आहे. हा. बरोबर आहे? म्हणजे जो ते आपण बघायचं कुठले पक्षी त्यावेळेला हे आहेत आणि ते आपलं कुठल्या काम आहे. स्थानामध्ये त्यांचं येस हे आहे येस, त्याच्याप्रमाणे. त्यांचं जे काही अधिकार आहे. आता बघा हम्म. त्याच्यामध्ये रिलेटेड काय आहे. आता तो म्हणतो मी ह्या देशातून त्या देशात जाऊ का, असेही प्रश्न येतात. हो येतात. हो कधी कधी म्हणतो की नाही मला नवीन घर घ्यायचं आहे, तिकडेच घ्यायचं आहे, तर हम्म. चतुर्थ स्थान हे ऑपरेट करायचं आहे तुम्हाला. हो त्यावेळेला कारक ग्रह जो आहे तो मंगळ आहे प्रॉपर्टीचा. हो हम्म. भाड्याने घर घ्यायचं आहे तर कारक ग्रह बुध आहे. हो नाही का? हो मग आता त्या ठिकाणी पूर्ण त्याची स्टोरी ऐकणं गरजेचं आहे तुम्हाला, हो अरे बाप. नाही का? हो हो बरोबर आहे. पण म्हणजे वेळ देताना म्हणजे जे आपण पक्ष्यांचं जे हे काढतो की ऍक्टिव्हिटीज ते आपल्या इथल्या प्रमाणे काढायचे. प्रश्नच आहे त्यांच्याकडे कसं काढणार, तुम्हाला शेवटी टेबल तुमच्या हातामध्ये आहे ना. हो हो, एकच तुम्ही त्याच्यामध्ये हे आहे की त्या ठिकाणी अमुक वाजता तो जेव्हा वेळ सांगतो त्यावेळेला तुम्ही त्यातला जो डिफरन्स आहे तो हा तुमच्या लक्षात आला पाहिजे. अच्छा हो ओके हा, सर डिफरन्स समजलं. लक्षात आला पाहिजे ना. हा हा तो उद्या सकाळी 6 वाजता समजलं बोलला, सर. हा तर आपल्याकडे संध्याकाळी 6, म्हणजे हा जो फरक आहे. आता जसं कुलकर्णी मॅडम लंडनला आहेत, मला वाटतं 5:30 वाजले, 4:30 वाजायला आले असते. किती? 4:30-5 कुलकर्णी. ते मागे आहे. 4:02 आता सध्या 4.5 हा तासाचा डिफरन्स आहे सर. हा हा तसं सध्या 4:30. मग आता 4 वाजता आहेत. मग त्यांनी 4 वाजता प्रश्न तिकडून विचारलाय, पण हम्म. आता आपल्याकडे किती वाजले त्याला महत्व आहे. आपल्याकडे 8:30 वाजले. हा मग आपल्याकडलीच पोझिशन तिथे चालेल. हो. कुबल मॅडम, बोला. आजचा वार सोमवार आहे. हा 8:30 वाजता आता बघा कुठला पक्षी कार्यरत आहे. बघ. आजचा वार सोमवार आहे ना नक्की? आजचा सोमवार आहे. हो तर तुम्हाला असं विचारताय का तुम्ही की आत्ता ना ह्या वेळेसच हा सांगू का?
8:30 yes. मग रात्री बघावं लागेल. हा, रात्रीचं 1 मिनिट. 6 ते 8:24 मध्ये सांगू की पुढचं सांगू? 8:24. हा, 8:24 24 होऊन हा गेलेत ना हा आता. हा हा, ठीक आहे ना. मग उल्लू तो मेलेल्या अवस्थेत आहे. उल्लू म्हणजे घुबड. हा बर. आता प्रश्न विचारलाय लंडन मधून. हा हा आता जातकाला ऍडवाइस करायचं नाही. आता शासनकर्ता बदललेला आहे. तो गिधाड आहे. हा, मग शासनकर्ता गिधाड आहे, नॉट परमिट. बरोबर. आता जर समजा शासनकर्ता गिधाड असेल तर भरपूर श्रम करावे लागते. आणि जेवणारा Yes. मयूर पण आहे. जर समजा त्याने मयूर आहे, मग तो एक वेळा ठीक आहे. चालेल. हा, हा, पण गिधाड शासन करत असेल तर नॉट परमिट. नाही चालेल. बरोबर. म्हणून ओके सर. जातकाने तिकडून आता कुलकर्णी मॅडमनी प्रश्न विचारलाय, पण आपल्याकडे किती वाजल्यात त्याच्याप्रमाणे आपण बघायचं. बरोबर आहे सर, समजलं सर. Yes. हा. ओके आता समजा इथे 8:10 झाली असते तर लगेच पक्षी बदलला असतात. हो शासन बदल. बदल. हो, बदललं असतं. मॅडम किती वाजता बघा 8:10 रात्री? हा ना, सांगते ना. मग ते 6 ते 8:24 मध्ये घ्यावं लागेल ना. मग तो हा, हरकत नाही. घुबड फिरायला गेलाय. आणि आणि शासन करता आहे मोर. मग शासन करता मोर चांगला आहे ना. चांगला आहे, चांगला आहे. हो. हो मग तुम्ही लंडन मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सांगू शकता की आता चांगला वेळ आहे, आहे. आता जे काही करायचं आहे तिथे संध्याकाळ झालेली आहे, तर तुम्ही ठरवा की काय करायचं. बरोबर. अच्छा, म्हणजे पॉझिटिव्ह पण त्यांना उत्तर द्यायचं आपण. मग जर समजा एखादी व्यक्ती इंटरव्ह्यू साठी जाणार आहे तर तुम्हाला लोकल टाइम आणि तुमचं इकडचं टाइम त्याला बरोबर ऍडजस्ट करून सांगायचं आहे. ओके सर, समजलं सर, समजलं. शेवटी हा जो पूर्णपणे डिटेल्स आहे ना, परत सांगतो मी तुम्हाला मॅडम, की हे जे संपूर्ण कोष्टक आहे हे इंडियन स्टँडर्ड टाइम वरती आहे. बरोबर आहे. हो पण हो आता बरोबर. तुम्ही ज्योतिषी म्हणून जर समजा उद्या लंडन मध्ये गेला हा, तर तुम्हाला हेच कोष्टक वापरायचं आहे. अच्छा. आता कसं आहे की वार जेव्हा बदल होतो वारामध्ये, आता कुलकर्णी मॅडम तुमच्याकडे पण सोमवार कधी लागला? 16 तास अगोदर. 16 तास अगोदर. हो सर. बरोबर आहे ना. बरोबर सर. आपल्याकडे सोमवार कधी लागलाय? सूर्य उगवल्यानंतर. हा, फरक आहे ना. हो सर. मग आपल्याकडे सूर्य आता 13 तासापूर्वी उगवलेला आहे आणि तुमच्याकडे 16 तासापूर्वी वार बदल झालेला आहे. हो आणि तुमचा सनराईज जो आहे तो साधारणतः होऊन 8 तास झालेले आहेत. हो सर. बरोबर आहे. हो सर. हा फरक आहे. हे सगळं ज्योतिषाला ज्ञात असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. हो अदरवाईज यू आर नॉट गोइंग टू रीड प्रॉपरली. हो सर. नाही तर नुसतं असं काहीतरी डबक्यात उडी मारली, आंघोळ केली, नाही होणार. नाही चालणार. ओके सर, थँक्यू. थँक्यू. सर एक विचारू? हा विचारा. सर आता आपण गोचरी प्रमाणे हे घेतोय, त्यामुळे आपण वार आणि वेळ आणि पक्षी या तिघांची सांगड घालून त्याला त्यावेळचं प्रश्नाचं उत्तर देतोय किंवा त्यावेळी त्याच्या मनामध्ये ज्या क्षेत्राचा प्रश्न असेल त्याचं उत्तर देतोय. पण आपण आता गेल्या 5 लेक्चरमध्ये त्याचं जन्म झाल्याच्या वेळेचं ग्रह आणि पक्षी असं आतापर्यंत घेतलं. आता तुम्ही हे जे आज वारनिहाय पक्षी दिलेले आहेत, तेव्हा त्याचं जन्मस्थ कुंडलीचं भवितव्य आणि गोचरीचा प्रश्न याचा काही सांगड घालायची का? सांगतो तुम्हाला. दरवेळेला आपण केपी म्हणा का पारंपरिक म्हणा, जेव्हा जेव्हा प्रश्न कुंडली येते, ही प्रश्न कुंडली ऑपरेटिव्ह आहे, हो, त्यावेळेला तुम्हाला जे आकाशामध्ये वर्तमान काळामध्ये तात्कालमध्ये जे काही ग्रहस्थिती असेल, जशी आजची रास मकर आहे का वृश्चिक आहे? वृश्चिक रास आहे. 7, 8, 9 वृश्चिक असेल. वृश्चिक आहे सर. आज वृश्चिक आहे. वृश्चिक आहे.
मग आता तुम्हाला गोचरीने वृश्चिक राशीचाच विचार केला पाहिजे. हा. बरोबर आहे. हे कुठलं हो. झालं? वर्तमान गोचर. हा. बरोबर आहे. पण हो. जातकाची मूळ कुंडली जर समजा मेष राशीची असेल हा. आणि तिथे एखादा वेगळा पक्षी असेल हा. तर त्याचं जीवन जेव्हा तुम्ही एस्टिमेट करणार असाल की हा. तुझ्या जीवनामध्ये असं 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 होईल, ते त्याच्या तिथीवरती अवलंबून आहे. हो. बरोबर आहे की नाही? हो. आजचा शुक्ल पक्ष विनायकी आहे, ही शुक्ल पक्ष सप्तमी आजची. आता अष्टमी लागेल. मला वाटतं हा. सप्तमी जाईल. आज सप्तमी जाईल. आता षष्टी आहे सर. 21:54 पर्यंत षष्टी आहे. हा, मग सप्तमी लागेल ना? हो, सप्तमी लागेल. हा, म्हणजे उद्या पण सप्तमी आहे. आता 21:54 पर्यंत षष्टी होती, म्हणजे 7 वाजे 21 म्हणजे 21 म्हणजे 9. 21 9 म्हणजे वाजे. 9. 21 म्हणजे 9. अजूनही षष्टी चालू आहे. आता ही षष्टी जी टायमिंग दिलेलं आहे हे इंडियन स्टँडर्ड टाइम आहे. हो. नाही का? हो सर. मग आता मला सांगा मॅडम की तुम्हाला जेव्हा तो जातक जन्माला आलाय तर त्यावेळेला ती कृष्ण पक्ष असेल किंवा शुक्ल पक्ष असेल, त्याच्यावरती तुम्ही ते सगळे ग्रह पक्षी जे आहेत ते त्याच्याने तिथे निक्षेप केले, म्हणजे ठेवले किंवा आले. बरोबर आहे. पण त्याचा प्रश्न आता आलेला आहे आणि त्या ठिकाणी मी परत वाक्य सांगतो तुम्हाला. त्या ठिकाणी त्याचा प्रश्न चतुर्थ स्थानासंदर्भात आहे. त्याची मूळ कुंडली पक्षाची आपल्याकडे आहे आणि मूळ कुंडलीमध्ये जर समजा मंगळ हा जमिनीचा घेण्याचा देण्याचा कारक ग्रह आहे आणि तिकडे गिधाड आलं तर त्याला ओढाताण करावी लागेल. सांगतो तुम्हाला एक मिनिट. गिधाड जेव्हा एखादा शव एखादी बॉडी खाते तर त्यावेळेला ती काय हळूच खाते का कोंबड्यासारखं? नाही, लचके तोडते. म्हणजे ओढाताण करते की नाही? हो. दॅट इज द आन्सर. मोर हा जेव्हा जेवतो त्याला कष्टाने जेवतो का? नाही, म्हणजे जेवतो. आनंदाने खातो ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आहे. तसं कावळा हा कुठेही जाऊन पोट भरू शकतो, नाही का? हा संदर्भ घेणं पण आवश्यक आहे. बरं, आता मूळ प्रश्नावरती या तुम्ही. मूळ प्रश्न बांधला राहील आपला. बोला. नाही, मूळ प्रश्न माझा असा होता की समजा आपल्या एखाद्याचा पक्ष धरून वार विचार करून पक्षी विचार करून त्या कुंडलीचं स्टँडर्ड ठरवलं की ह्याच्या कुंडलीमध्ये ह्याला लक्ष्मी चांगली आहे का कष्ट जास्त आहे की काही फलित मिळणार नाही, असं एक फलित लक्षात घेऊन ठेवलेलं होतं. आणि मग जेव्हा त्याने प्रश्न विचारला त्या दिवशी आपण त्या दिवसाचा वार, पक्ष आणि पक्षी आणि वेळ हे लक्षात घेऊन हे करतो तेव्हाचा हे असं मला म्हणायचं. ते परत सांगतो तुम्हाला मी. हा जो नियम आता तुम्ही जो उल्लेख केलेला आहे हा प्रश्न कुंडलीच्या माध्यमातून आहे. प्रश्न कुंडलीमध्ये आपण आकाशामध्ये ग्रहांची स्थिती कशी असेल तशी स्थिती जी आहे ती पक्षांची आहे. ठीक आहे, पण कळलं सर. त्याचं ड्युरेशन फक्त बदल होत आहे. कळलं का? ड्युरेशन बदल असं आहे. ओके सर, कळलं सर. थँक्यू. थँक्यू. बर, आणखी काय कोणाला? मॅडमच्या प्रश्नालाच असं अनुसरून, म्हणजे मला एक माहित नाही चुकीचं का काय, तुम्ही रागवू नका. फक्त मी काय म्हणते, आता मॅडमनी विचारलं ना तर मला काय म्हणायचं, आता समजा एक आपला एक जन्म पक्षी आहे आणि तो पक्षी सगळ्याच दिवशी नाही, कुठल्या तरी 1 किंवा 2 दिवशी समजा तो शासन अवस्थेत आहे, तर मग तो दिवस
एक मिनिट. तर तो दिवस आपल्याला समजा आपण पॉझिटिव्ह धरू शकतो का? आता ऑदर म्हणजे ही प्रश्न कुंडली नाही मांडायची, पण आपल्याला एक दिवस आपण म्हणतो, आणि कारण तो पक्षी कधीतरी खाड्याच्या अवस्थेत असेल, कधीतरी झोपलेला असेल, कधीतरी मेलेला असेल, कधीतरी फिरत असेल, पण मोस्टली आपला पक्षी म्हणजे आपला जो आहे तो व्हॉट एव्हर आपल्या ह्याच्याप्रमाणे शुक्ल पक्ष, पंचमी तिथी, षष्टी, व्हॉट एव्हर काय असेल, तर तो तो जो आपल्याला म्हणजे बाय डिफॉल्ट मिळालेला पक्षी आहे, तर तो जेव्हा शासन करत असेल ज्या दिवशी, तर तो दिवस आपल्याला चांगला समजायचा का, असं मला फक्त नक्की विचारायचं. नक्की. आता ऐका, हा त्याला म्हणतात मुहूर्तशास्त्र. हा 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 हो ना. कळलं का? की तुम्हाला एखादं कार्य षष्ठ स्थानासंबंधी करायचं आहे असं Yes. समजा. होय होय होय. होय? हा आता असं समजल्यानंतर षष्ठ स्थानामध्ये एक तर ग्रह नसेल पण भाव मध्यता असेल, असणार असणार, बरोबर आहे. त्याचा पक्षी मला बघायचा. त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडे होय गेलं होय. पाहिजे. हा, किंवा हा. ग्रह असेल किंवा हा, त्याचा अधिपती असेल. होय होय. देर आर ऑप्शन्स. हा हा. मग त्या ठिकाणी त्याचा अधिपती जो असेल तो जशा स्थितीत असेल तो होय त्यावेळेला जर अचूक चांगला अधिपती आणि चांगला पक्षी तुम्हाला आणायचा आहे, होय. तरी सुद्धा तुम्हाला गोचर प्रॉपर निवड करता आली पाहिजे. बरोबर. आता त्यावेळेला फक्त तुमचा वार, टायमिंग हा याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. हे बरोबर. होय, आलं लक्षात. छान. कळलं? होय. आता त्या ह्याच्यामध्ये समजा जपान मध्ये आपण गेलो, आता टोकियोला वार बदललाय. कळलं का? ओसाकाला वार बदललाय, कारण त्यांचं लोकल टायमिंग वेगवेगळं आहे. म्हणजे त्यावेळेला तिथे रात्री 12 वाजलेले आहेत. 12 वाजून गेले म्हणजे त्यांचा वार बदललाय. मग त्या वारावरती जर तुम्हाला भविष्य सांगायचं असेल तर तुम्हाला टोकियो, ओसाका जे काय असेल ते. आता रशियामध्ये तुम्ही गेलात तर 7 टाइम झोन आहेत. मला वाटतं 8 to 9 आहेत अलास्का पर्यंत. जपान पासून अलास्का पर्यंत 8 to 9 टाइम झोन आहेत. मग त्या वेळेला लोकल टायमिंगच तुम्ही धरणार की नाही? येस, तुम्ही बरोबर. मॉस्कोला गेलात, लेनिनग्राडला गेलात, युक्रेन पूर्वी होतं, ताजिकिस्तान होतं, तर त्यावेळेला तिथे लोकल टायमिंग आहे ना. होय. शेवटी भूगोलामध्ये सुद्धा जे पायलट वगैरे आहेत त्यांना तिकडच्या देशाचं टायमिंग पक्का असतं. करायला लागतं, बरोबर. ते कुठलं कॅपिटलला कुठलं टायमिंग आहे. आता अमेरिका नॉर्थ साऊथ आहे, कळलं का? त्याच्यामध्ये भरपूर टायमिंग चेंज आहे. इव्हन न्यूयॉर्क ते लास वेगासला सूर्यालाच जायला 4.5 तास लागतात. असं आहे. बरोबर. ॲम्ट्रॅक 6 दिवस घेते माहिती तुम्हाला? ॲम्ट्रॅक 6 दिवस घेते लॉस एंजेलिस टू न्यूयॉर्क. 6 days जर्नी आहे तो. व्हेरी लॉंगेस्ट रूट आहे. मग त्याच्यामध्ये मध्ये जे काही प्रांत आहेत त्यांचं टायमिंग वेगळं आहे, कॅलिफोर्नियाचं वगैरे वेगळे डिफरंट आहे. म्हणून तिथे लोकल ऑर इंडियन स्टँडर्ड टाइम हे बदल केलाच पाहिजे तुम्हाला. आपल्याकडे टायमिंग इंडियन स्टँडर्ड टाइम ब्रिटिशांनी जो ठरवलाय तोच आहे. छान छान समजलं सर, थँक्यू. आणखी काही कोणाला? सर आपले ग्रह कसे याच्याप्रमाणेच मांडायचे का, कसं मांडायचे ग्रह? आता हे मंगळ तुम्ही दिलेस ते सगळे ग्रह ते हे ऍप येते का त्याची? नाही, ऍप नाही, तुम्ही बनवलंय. म्हणजे आता हे मी आपल्या रवीला कोंबड्या वगैरे असं तेच आहेत का ग्रह कायम? नाही नाही नाही, कायम नाही. ते पक्षावरती अवलंबून आहे. पक्ष कुठला आहे, तिथी कुठली आहे. अच्छा अच्छा. मग ह्याच्यावर ऍप नाही कुठली आपल्याला मोबाईल मध्ये जॉईन का आपलं ऍप हे करता? नाही. आपण कसं करायचं म्हणजे तिथीवर ना कसे पक्षी पकडायचे? हा तो तिथीचा तक्ता मी तुम्हाला पाठवलेला आहे ना मॅडम, की गिधाड आहे का, मोर आहे का, जसं अश्विनी तर भरणी आम्हाला नाही ना मिळाला चार्ट तो. नाही आम्हाला नाही मिळाला चार्ट तो, म्हणून हो ना, विचारते सर. आम्ही उशिरा सर जॉईन झालो ना, आम्हाला नाही मिळालेला. मला नाही मिळाला तो चार्ट हे.
मला नंतर सर कळालं. मला आता पण मी नाही मिळालं सर. सर चार्ट मला पण मागचा क्लास मिळाला जॉईन केला सर मी. सर मला पण नाही मिळाला, मी पहिल्या दिवसापासून आहे सर. अहो मी चार्ट त्या ग्रुपवरती टाकले होते, तुम्ही बघितलं त्याला मी काय करू? चार्ट आणि कुंडली सर टाकली होती. सर प्लीज बर परत एकदा टाका ना सर, म्हणजे आम्हाला घेता येईल डाउनलोड. सर मला पण नाही मिळालं. ठीक, बरं आता पुढे जाऊया. पहिला परत कुलकर्णी मॅडम, आपल्या कांदे भाईंदर कुलकर्णी बोला. आता सगळ्यांची ना मला हे कुलकर्णी भरपूर आहे. सर कुठली कुलकर्णी? मी का? हा भाईंदर कुलकर्णी. फक्त मला ग्रहांचं हे फक्त पाहिजे कुठला ग्रह कसा येतो ते पाहिजे. बाकी मी तुम्ही सांगताय ते आता हे आजचं लेक्चर का सांगू का, फार हे बँड बाज ऐकू येत होतं, त्यामुळे इतकं क्लिअर येत नव्हतं. कारण गणपतीच्या मिरवणुका चालल्यात ना रस्त्यावरनं. ठीक आहे, आता त्यामुळे रेकॉर्डिंग आहे, ऐका रेकॉर्डिंग मॅडम. रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आहे, ऐकायला लागेल मला. ते आता टेलिग्रामला आहे. तर तुम्ही मला टेलिग्रामला जर हे केलं तर मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग पाठवेल. सर ओके टेलिग्रामचा ओके सर. कुठला ग्रुप आहे का सर? नाही टेलिग्रामचा ग्रुप नाही आहे, पण टेलिग्रामला पर्सनल नंबर जो आहे माझा त्याच्यावरती तुम्ही ओके कॉन्टॅक्ट करू सर, शकता चालेल चालेल सर. किंवा कॉल करा. तर मिस कॉल आला तर मी तुम्हाला तिथे त्या ह्याच्यावरती तुम्हाला मेसेज पाठवेल. बर, ओके सर. राणे बोला. सर रुलिंग मध्ये जो पक्षी येतो तो जर खात असेल तर मग ते पॉझिटिव्ह, म्हणजे जो हो, प्रश्नकर्ता असेल त्याचा प्रश्न पॉझिटिव्ह समजायचा का? येस. आता कसं आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्ती चांगला कुठला तर शासन करता, ज्याच्या हातामध्ये सूत्र आहे. कळलं का? आता रुलिंग मध्ये जर आपण बघितलं तर तिथे कुठलाही पक्षी आला तर तो शासन करता असेल तर त्याप्रमाणे त्या पक्षाचं वागणं, त्याचे कॅरेक्टर्स हे तुम्हाला बघितले पाहिजेत. दुसरी गोष्ट आपलं कार्य कोणतं आहे, जो प्रश्न विचारतो ना जातक. ओके, कळलं का? म्हणजे कोणत्या भावासंबंधी प्रश्न आहे असं ना सर? येस. नाही, जातक प्रश्न विचारतो कुठल्याही भावाचा असो. मॅडम आता जर समजा शासन करता जर गिराड आलं तर नॉट ऍडवायजेबल, मग त्याला आपण प्राधान्य द्यायचं नाही. मग आणि ते त्यावेळेला हा बोला. आणि ते गिधाड जर खात असेल तर पण मग ते निगेटिव्ह समजायचं का? गिधाड खाताना तुम्हाला दिसणार कुठे, तो कुठे दुसरीकडे खात असेल. अच्छा, कोंबडं खाताना दिसेल तुम्हाला. ओके. तुम्ही गिधाड सांभाळू शकाल का? नाही. नाही. असं आहे. सर म्हणजे कुठल्याही स्थानाच्या बाबतीत प्रश्न असेल आणि गिधाड समजा शासन करता असेल तरी ते चांगलं नाही का? बघा असं आहे, सांगतो तुम्हाला. गिधाडासारखी माणसं पण असतात, नसतात का? मी हो उदाहरण असतात. हा. सांगतो. आता माझा धनिष्ठा नक्षत्र आहे, तर माझा पक्षी येतो गिधाड. तर मला भरपूर जीवनामध्ये आव्हानं झाली, कष्ट करावे लागले, त्रास झाला, म्हणजे सुखकारक जीवन नाही. मग म्हणजे आता गिधाड जन्म पक्षी असेल ज्यांचा त्यांना. येस. कळलं का? मग आता आम्हाला ती सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं काही वाटत नाही. ओके. पण एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं तुझं गिधाड आलेलं आहे, तो पहिला घाबरून जाईल. हो. नाही का? आता आपल्याला माहिती आहे की सायन्स मध्ये चला गिधाड आले, चला घेऊया, काय हरकत नाही, गिधाडासारखं वागायला लागेल. ओके. कळलं? पण आता समजा मोर आलं असतं तर मग मी एकदम असा नाजूक असतो, एकदम हळूवार. कळलं का? हो सर, समजलं. म्हणजे कॅरेक्टर मध्ये फरक पडला असेल लगेच. नाही पण काही व्यक्तिमत्वांना काही तसे पक्षी सूट होतात ना सर, जसं मग तेच तुम्हाला तो सांगतो ना. सूट झाले. हा. मी मला सांगतो. तसं व्यक्तिमत्व असायला आहे ना तुमचं सर, म्हणून. मला तो ठीक आहे, मी त्या गोष्टीची फिकीर करत नाही. ओके सर. हो आणि समजलं. त्याचे कॅरेक्टर्स कसे आहेत मॅडम ना, हे सुद्धा बघा. आता आपण मोराला वाईट बोलू शकत नाही, हा नंबर 1. हो. कोंबड्याला वाईट बोलू शकत नाही, नंबर 2. घुबडला तर कधीच नाही, कारण तो लक्ष्मीचा वाहन आहे. हो. अच्छा. मग त्या एंटायर कुंडलीमध्ये बोला. नाही सर, बोला तुम्ही, बोला सर. एंटायर कुंडलीमध्ये घुबड जर आला असेल
तर तो कुठल्या स्थानासाठी आहे तर त्याच्यावरती तुमची भरभराट आहे. हो हो बरोबर आहे. कळलं का? मग आता त्यावेळेला तुम्हाला त्या तिथीला पर्टिक्युलर जन्माला येणं गरजेचं आहे, नाही का? हो बरोबर आहे सर. आता त्या ठिकाणी जर तसा जन्म नसेल तर आपल्याला त्या पद्धतीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. हो निश्चितच. म्हणून बरोबर. तिथे जर घुबड आलं तर ते चांगल्या अवस्थेमध्ये कधी पाहिजे, प्रश्न करण्याच्या वेळेला त्यावेळेला शासन करता किंवा खाण्या ह्याच्यामध्ये पाहिजे पाहिजे. पण तो ऍक्टिव्हिटीज. जो मृत असेल, बर तो झोपला असेल तर तो काही काम करणार नाही. नाही करणार बरोबर आहे. असं आहे ना. तो जर फिरायला गेला असेल कुठे तर आपण आपल्याला तो कशी मदत करणार, नाही करू नाही शकत. करणार बरोबर आहे. हो हा भाग आहे. हो सर. बरं. आणखी दुसरं मी सांगू का? याच्यामध्ये अ आ इ ई वगैरेचा पण सगळा हो सर ते व्यंजनांचं काहीतरी सांगत होतात तुम्ही मगाशी ना. तर व्यंजन सुद्धा त्याच्यामध्ये जी आहेत ना, आता जर समजा एखादा ग्रह मंगळ आहे, बरोबर आहे, तर मंगळाकडे अ ल इ न अशी जी काही व्यंजनं येतात, अ हे स्वर आहे, ही स्वर आहे. सर हे सांगितलेलं आहे का आधी तुम्ही, ही व्यंजनं दिलेली आहेत आधी? कारण आम्ही आधी नव्हतो आधीच्या लेक्चर्सला 1-2-3-4 बरं, लेक्चर. आता त्या सर्वतोभद्र चक्राला या, मग तुम्हाला ती सगळी व्यंजनं हो कळतील. आहे मी सर. हो या शिकवे. ओके प्रश्न योग्य असेल ना मॅडम तर मला आणखी चांगलं वाटतं शिकवायला, कारण मला शिकवायचं काम आहे माझं. हो सर. पण आमचे काही काही वेळेला प्रश्न असे काहीतरी हे असतील तर चिडू नका सर, बालिश असतील किंवा काही असतील, काही शंका येतात मनामध्ये त्या विचारतो आम्ही. नाही आतापर्यंत तुम्ही जे विचारलं तर मी तुम्हाला चांगल्यापैकी उत्तर दिली ना, मी काय ते केलं का? हो हो नाही नाही सर प्रश्नच नाही. तुम्ही छानच उत्तर दिलीत अगदी व्यवस्थित समजेपर्यंत आणि छान सांगितलं. का कंटाळलोय मी तुम्ही नाही विचारू नाही नका अजिबात नाही सर, असं अजिबात नाही ना. नाही. सर धन्यवाद हा सर. बोला. धन्यवाद. तर हा बोला. आता बघा, Yes. आता जी चर्चा झाली ती जन्मवेळीचा हे गिधाड आणि तुम्ही आपल्या पत्रिकेचं उदाहरण दिलं, त्याच्यावर माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की आता तुम्ही अजून चार्ट दिला नाही, पण त्या चार्ट प्रमाणे आपल्याला कळेल की कोणता वेळ आणि कोणता वार हा त्या पक्षाचा, शासनाचा किंवा खाण्याचा किंवा फिरण्याचा आहे. हे आपल्याला पूर्ण जेव्हा हा तक्ता मिळेल तेव्हा आपण त्याचा अंदाज करू शकू. पण तुम्ही आता जे म्हणालात की तुमचं हे गिधाड पक्षी आहे म्हणून आयुष्यभर संघर्ष करावा लागला, बरोबर? पण समजा एखाद्या व्यक्तीचं धनिष्ठात नक्षत्र आहे, शुक्ल पक्ष असेल, हा तुमचं शुक्ल पक्ष होता आणि कृष्ण पक्ष असेल तर मोर येईल. हा नाही, पण समजा त्याचा 8-24 गेल्या वेळेस आपण 2-9ला जे व्याख्यान घेतलं सर, त्याच्यात तुम्ही असं एक उदाहरण घेतलं होतं की 6 ते 8-24 पर्यंत मोर शासन करत आहे आणि तिथे गिधाड आलं, त्याचं जन्मच्या ह्याच्यामध्ये गिधाड आलं, तर ते गिधाड तिथे तेव्हा मेलेलं आहे. मग त्याच्या व्यक्तिमत्वाला किंवा पहिल्या तनुस्थानाला एक मिनिट. मूळ कुंडली ज्या वेळेला आपण 4-5 लेक्चर शिकलो त्याला अवस्था आपण तपासल्या नव्हत्या. आपण डायरेक्ट त्याला कोणतं पक्षी मिळालाय त्याच्याबद्दलच विवेचन केलं होतं. तेव्हा अवस्थेचा प्रश्न आला नव्हता. अवस्थेचा प्रश्न हा गेल्या सोमवारी जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये त्याची अवस्था काय आहे, द पोझिशन ऑफ द बर्ड्स, कळलं? तो प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आता आपला जो प्रवास झालेला आहे तो प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून आहे. पहिल्यांदा जी गोचर ना, पहिल्यांदा आपण जे काही शिकलो तर त्याच्यामध्ये अधिक किंवा उणे हे जातक जन्माला आल्यानंतर त्याचे पक्षी कोणत्या कोणत्या ग्रहाला, कोणत्या कोणत्या स्थानाला, कोणत्या कोणत्या भाव मध्यला मिळालेले आहेत, तिथपर्यंत आपली तयारी झाली होती. हो. मग त्यावेळेला ती एंटायर लाईफची कुंडली आहे. परत सांगतो, तो लाईफ प्लान आहे. आणि गोचरीची निवड तो जातक प्रश्न घेऊन आलाय आणि त्याच्याकडे मुळातली आपण बनवलेली कुंडली सुद्धा आहे, कळलं? आणि त्याच्यावरती जेव्हा अप्लाय करायचं असेल की बाबा माझा चांगला टाइम तेव्हा मी त्याचा उपयोग करू,
चांगली वेळ कधी येईल तर त्याला तुम्हाला तक्ता असणं आवश्यक आहे. ओके सर. हा. आता तुम्ही तर मगाशी बोलला तर तक्ता तुमच्याकडे आहे म्हणून. काय आहे? तक्ता 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 नाही ना सर, तक्ता कुठे? कोणता तक्ता आहे सर? तुम्ही तिथीनुसार पहिली 5 नंतर 6. ते इथे नाही, ते इथे येणार नाही. इथला तक्ता हा आता आज आपण जे काही करतोय ना ते त्या ह्याच्यामधलं नाहीये. ते मूळ कुंडलीचं फॉर्मेट आहे. हो, तो फक्त मिळालेला आहे. पण आता जे कुबल मॅडमना विचारून तुम्ही पुन्हा सांगितलं ना, तो तक्ता अजून मिळालेला नाही. हो, अजून मी पाठवलेला नाही. माहितीये मला. त्याला कारण पण तुम्हाला सांगतो. हा, त्याला कारण असं आहे मॅडम की लोक 2 लेक्चर येतील आणि 6 लेक्चर येणार नाही. आणि माझं पूर्ण लक्ष असतं की कोण कोण आलेलं आहे आणि कोण कोण नाही आलेलं आहे. तर त्याला मी का पाठवू? नाही, अगदी योग्य निर्णय आहे तुमचा सर. अगदी योग्य आहे, प्रोसिजर योग्य आहे, तर काहीच दुमत नाही. हा, कळलं का? मग त्या लोकांना का पाठवू? तर मला पण काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ना त्याच्यामध्ये. हो सर. असं आहे. आता तुम्हाला सांगतो की आम्ही सर्वतोभद्र चक्राचं चार्ट पाठवले, म्हणजे आजची नाही, 10 वर्षापूर्वी. त्या लोकांनी त्याची पुस्तकं छापली. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मटेरियल तर माझ्याकडूनच घेतलं. बरोबर आहे. ह्याचा अर्थ की तुमचं स्वतःच ज्ञान नाही. मी नेहमी सांगतो की मी कोणाकडे तरी शिकलो आहे. जो सर्वतोभद्र चक्राचा चार्ट आहे इट इज माय, मी बनवलेला आहे. इट इज डिझाईन बाय मी. बरोबर आहे सर एकदम तुमचं. डिझाईन बाय मी. आणि नंतर लोकांनी उलट सुलट कुंडल्या काढून त्यांनी कॉपीराईट तो हे केला. तर कॉपीराईट तर नाही देणार. तिच्यावर रेघोट्या मारायला आले सर ते. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. होत असं. मग काय म्हणते मॅडम की आता पण मला पाठवायला हरकत नाही. आता जसं अवसरे मॅडम आहेत ना, आता बोलले कोण? अवसरे बोलले ना? हो सर, हो. हा, मग आता त्यांना मला लक्षात आहे नंबर, मी त्यांना पाठवीन कारण त्या नेहमी अटेंड असतात. मग त्यांना पाठवायला मला काही प्रॉब्लेम येणार नाही. सर अशी मला हल्ली पण पाठवा. हो, पाठवणार. पण मी काय सांगतो, माझी प्रतिक्रिया काय आहे, मला काही कोणाचं शत्रुत्व नाहीये. पण मी सांगतो की आज जी काही सर्वतोभद्र चक्राची मराठी मधली पुस्तकं जी आहेत ती माझ्या नोट्स वरून बनवलेली आहेत. उदाहरणार्थ की त्या ठिकाणी केपीच्या पण ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा एका लेखकाच्या आहेत, जे लेखक आज हयात नाहीत. त्यांच्यावरून सगळं काही ते चोरून घेतलेलं आहे. नाही चालत, कळलं? आता इथे हे जे आपण गेल्या वेळेला केपलर शिकलो, त्याच्या अगोदर न्यूमरोलॉजी शिकलो, त्याच्या अगोदर पत्त्याची न्यूमरोलॉजी शिकलो, त्याच्यानंतर आपण टेरो शिकलो, एंजल शिकलो. तुम्हाला असं वाटतं का चोरून आणले आहे कोणाचं? नाही सर, सगळं तुमचं आहे. तुम्ही जे जी शिकवता ना तेच त्या नोट्स मध्ये आहे सर. म्हणजे जिबू सुद्धा आपण केलेला सिम्बॉल व्यवस्थित झाला ना क्लास, असं आहे ना. जिबूच्या नोट्स माझ्या नाही आहेत. जिबूच्या नोट्स ज्या आहेत त्या मॅडम ज्या आहेत अमेरिकेच्या त्यांच्या आहेत, आणि तो कॉपीराईट आहे त्यांचा. कळलं का? असं आहे. मग मी त्या माझ्या नावाने ते छापणार नाही कधी. आणि मला छापायचं नाही, मला या सगळ्या भानगडीत करायचं नाही. काय करायचं उगाच काय ते कुठं काम करून. बरं, ठीक आहे. आता आणखी काही विचारायचं असेल, आपल्याकडे वेळ आहे. मॅडम टायमिंग कंट्रोल ठेवा, नाही तर रेकॉर्डिंग येऊन जाईल. नाही होणार. सर तुमचा टेलिग्रामचा नंबर सांगा ना फक्त, कुठला आहे तो? 9076 00 500. ओके सर, थँक्यू. 9076 00 5000. हो चालेल, थँक्यू सर. सर नाहीतर बंद करू का मग रेकॉर्डिंग? हा का? नाही तुमचं मग परत तिथे हे झालं तर मला प्रॉब्लेम होईल इथून ना. असं कळत नाही, पण समजा नको एवढं छान लेक्चर झालेलं, मग परत
या लोकांना सगळ्यांना हवंय ना, तर हा मी नाही त्याला द्यायचं. रेकॉर्डिंग बंद जे करते आणि मग बंद आता कर. समजा आता कोणाला चर्चा हवं कर. तर- हो हा हो हा चालेल. हरकत नाही, नो प्रॉब्लेम.